विद्यार्थी मित्रांनो, कॅरी ऑनच्या संदर्भात भरपूर साऱ्या मुलांच्या कमेंट्स होत्या. 100+ कमेंट्सला मी स्वतः रिप्लाय दिलेले आहेत. प्रत्येक कमेंट्सचा रिप्लाय दिले आणि कितीतरी मला कॉल आलेले, मेसेज आले, सगळ्यांना मी रिप्लाय दिले. तरी काही प्रश्न होते मुलांचे जे सर्रास येत होते, त्यांच्या रिलेटेड मला इथे हा सेकंड व्हिडिओ कॅरी ऑनचा आज मी तुम्हाला देतो. त्याच्यानंतर तुमचे भरपूर सारे डाऊट्स क्लिअर होऊन जातील. यस मित्रांनो, बघा 3 महत्वाचे प्रश्न आहेत की कॅरी ऑनचा फायदा काय आहे, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर कोणी कॅरी ऑन समजा ऍप्लिकेबल झालाय, तो कॅरी ऑनला कसा ऍप्लिकेबल होईल लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. सो नेमकी कॅरी ऑन कोणी घ्यायला पाहिजे, कोणी घेऊ नये. आणि तिसरा, GR कधी येईल, ओके, कॉलेजला GR कधी येईल, तिन्ही गोष्टी मला डिस्कस करायच्या. पहिली तर गोष्ट मित्रांनो, फायदा काय आहे की ऑब्विसली तुमचा जो इयर ड्रॉप आहे, यस 2022-23 मध्ये तुम्ही कंटिन्यू होते, पण 23-24 मध्ये तुमचा रिझल्टवर गॅप दिसतोय. रिझल्टवर डायरेक्ट तारीख 24-25 ची येईल, बरोबर. जो गॅप दिसतोय तो गॅप तुमचा पुसला जाऊ शकतो कॅरी ऑनचा जर फायदा घेतला तर. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. त्याचा तुम्हाला फायदा तुमच्या करिअरवर होतो का? ऑब्विसली होतो. खूप जास्त होतो का? खूप जास्त काही नाही. असं समजा 70% नाही होत, 30% ड्रॉपचा तोटा होतो, 70% तोटा नाही होत. ओके, सो एवढंही काही घाबरायचं नाही की वायडी पडला म्हणजे खूपच संपलं, असं काही नाही. 70% ओके आहे, 30% थोडंफार होऊ शकतं, पण स्वतःला डेव्हलप केलं, चांगले मार्क पुढे पाडले तर ते ड्रॉप पण तुमचा झाकला जाऊ शकतो. आता कॅरी ऑन कोणी घ्यायचा, कोणी घेऊ नये, बघा मुलांना लक्ष द्या. आज आहे 14 फेब्रुवारी, बरोबर. 14 फेब्रुवारी, हा मला आठवलं, आज छावा दिवस आहे ना. छावा चित्रपट रिलीज होतोय. द मोस्ट पॉवर हाऊस छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट रिलीज होतोय. मी जाहिरात करतोय का? तर हो, मी जाहिरात करतोय. मी जाहिरात या ठिकाणी करणार, कारण प्रत्येकाने माझ्या व्हिडिओ बघून जर तुम्हाला मोटिवेशन होत असेल, असं मुलं सांगतात की मोटिवेट होतं सर, आम्हाला फायदा होतो, तो हा चित्रपट बघा, आवर्जून जाऊन थिएटरमध्ये बघा, सगळ्यांना घेऊन जा, आपल्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना घेऊन जा, फॅमिलीला घेऊन जा. छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट बघा. जे मोटिवेशन भेटेल ते पॉवरफुल असेल. माझं मोटिवेशन त्यापुढे क्षुल्लक आहे. त्याच्यामधून जी एनर्जी भेटेल ना, त्या एनर्जीने तुम्ही वर्गात टॉप करून टाकशाल. सो नक्की छावा चित्रपटाला जा, काहीतरी जबरदस्त करून दाखवा. यस, सो मला सांगायचं काय आहे, सेकंड हा जो क्वेश्चन होता याच्यामध्ये बघा तुम्हाला आता मला काय सांगायचंय, हे सेमिस्टर सुरू झालं जानेवारी 20 पासून, आता संपणार आहे 20 मेला, बरोबर, कारण तेव्हा एक्झाम सुरू होईल एंड सेमची, करेक्ट आहे. आणि आज आहे 14 फेब्रुवारी, ऑलरेडी 1.5 महिना गेला आहे. 14 फेब्रुवारी म्हणजे किती महिने राहिले? 3 महिने राहिले. तुमच्याकडे आहेत 3 महिने. सो मला सांगा, 3 महिन्यांमध्ये मित्रांनो तुम्हाला आता युनिव्हर्सिटी काय म्हणते, 3 मंथ मध्ये तुम्ही काय करा, मागच्या सेमचे पण पेपर द्या आणि या सेमचे पण. मागच्या सेमचे 5, या सेमचे 5, किती 10 पेपर तुम्हाला द्यायचे. त्याच्यानंतर टर्म वर्क वगैरे ते तुम्हाला असणार, सबमिशन वगैरे असणार, बरोबर. तुम्हाला ओरल द्यायचे आहे, प्रॅक्टिकल द्यायचे, मागच्या सेमचे पण या सेमचे पण. हे तर 2-2 असतील, 4 झाले. सबमिशन या सेमचं तर तुम्हाला करावंच लागेल. मागच्या सेमचं अजून गुलदस्त्यात आहे, कदाचित युनिव्हर्सिटीने सांगितलं तर करावं लागेल, माहिती नाही तर नाही करावं लागणार, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या आहे, जे तुम्हाला एका वर्षात झालं नाही म्हणून तर तुम्ही वायडी पडले, ते 3 महिन्यात होईल का तुमच्याकडनं? होईल का? उगाच डोक्यावर. आता मी माझं मत मागतोय, ते 2 मत आहे. यस, एक प्रत्येकाचं एक वैयक्तिक मत असू शकतं या प्रश्नाबद्दल, कॅरी ऑन घ्यायचा की नाही. आणि दुसरं, मी माझं पण मत मांडतोय. का मांडतोय? कारण मला खूप मुलांनी कॉलर विचारला, आम्ही कॅरी ऑन घेऊ कसं. ओके, बघा मुलांना, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, मी माझं मत मानतोय, मी कुणाला बंधन करत नाहीये की हेच बरोबर आहे असंही म्हणत नाहीये. तुमचं मत कदाचित वेगळं असेल तर तुम्ही ठरवा, पण मी माझं मत सांगतोय तुम्हाला की मला वाटतंय आयडियली हे पॉसिबल नाहीये. जो सब्जेक्ट आपले वायडी पडले क्रिटिकलमुळे, म्हणजे 4 सेमिस्टर किंवा 3 सेमिस्टर तुम्ही दिलाय, 2 वर्षात जो सब्जेक्ट निघाले नाही, 10 सब्जेक्ट, 4 ओरल प्रॅक्टिकल, हे 3 महिन्यात निघतील का? पुन्हा वायडी पडेल. यस, आणि समजा वायडी पडला, आता गंमत काय आहे, मागच्या सेमचं तुम्हाला सबमिशन करायचंय की नाही हे कन्फर्म नाहीये, मागच्या सेमची इनसेम द्यायचंय की नाही हे कन्फर्म नाहीये, त्याच्यानंतर स्कॉलरशिप भेटेल की नाही, आता छोटं सेमिस्टर आलं 3 महिन्याचं, हे कन्फर्म नाही, कॉलेज फीज किती घेईल हे कन्फर्म नाही. काहीच कन्फर्म नसताना आपण जर कॅरी ऑनला जातोय जस्ट आपलं वर्ष वाचवायला 3 महिन्यासाठी, तर आयडियली हे पॉसिबल मला वाटत नाहीये. त्यामुळे माझं मत असेल की कॅरी ऑन घेण्यापेक्षा 3 महिने तुम्ही स्वतःला डेव्हलप करा, चांगल्या स्किल शिका. 3 महिन्यात सुट्टी ना, 3 महिने असे निघून जातील, बरोबर. जून 20 ला पुन्हा घ्या ना तुम्ही कॉलेजला नवीन फ्रेश ऍडमिशन.
फ्रेश ऍडमिशन घ्या आणि बस या वर्षी टॉप करून टाका. करेक्ट आहे. जे पुढच्या वर्षाचे विषय अवघड आहे त्याचे काही क्लासेस करा, काही कोर्सेस असतील ते बघा, त्याला डेव्हलप करून टाका. त्या विषयाने तुमचा स्कोर होऊ शकतो. अजून या 3 महिन्यामध्ये तुम्ही काय करू शकता, चांगली तब्येत बनवा, तब्येतीवर काम करा, काही चांगल्या ठिकाणी जॉब ओरिएंटेड क्लासेस असतील जिथे तुम्हाला बी नंतर जॉब मिळवायचा आहे त्या रिलेटेड काही प्रोग्राम्स असतील, क्लासेस असतील ते करा. काही स्किल सेट वाढवा, कम्युनिकेशन वाढवा, स्वतःवर काम करा, स्वतःला डेव्हलप करा. काही टेक्नॉलॉजी शिका. तुम्हाला वाटलं टेक्नॉलॉजी तर आपल्या पर्पल आर्ट ऍप्लिकेशनवर आम्ही डेटा सायन्स, मशीन लर्निंग, पायथॉन प्रोग्रामिंगचे पूर्ण कोर्सेस दिले आहे. ऑफलाईन पण त्यांच्या बॅचेस तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा येऊ शकता. सो या 3 महिन्याचा ऍक्च्युअली वापर तो करा, कारण 3 महिन्यात एवढं मला पॉसिबल नाही वाटत आहे. यस. आणि मग इथे फ्रेश ऍडमिशन घेऊन मग हे 10 विषय 4 ओरल प्रॅक्टिकल काढणं मला पॉसिबल वाटतंय. सो माझा जर सल्ला विचाराल, मला खूप मुलांनी विचारला, मी पुन्हा एकदा सांगतो, तर मला वाटतंय कॅरी ऑन घेण्यापेक्षा 3 महिने आता अशाच जातील, स्वतःला डेव्हलप कर, स्वतः स्किल सेट शिक आणि फ्रेश ऍडमिशन जून मध्ये घे आणि त्या वर्षी ते टॉप मध्ये काढ, पहिल्यापासून अभ्यास करून काढ. क्लिअर. आता कोणी घ्यावा की ज्याला वाटतंय मी माझं मत सांगितलं, आता ज्याला वाटतंय सर मला पॉसिबल आहे, माझी मागे चूक झाली पण 3 महिन्यात मी सगळं क्लिअर करू शकतो, मला गॅप ठेवायचाच नाही, मला काम करायचं, मला स्वतःला मी अभ्यास करू शकतो, काढू शकतो, तर त्याने कॅरी ऑन घेऊन घ्या. ओके. सो ते त्याचं मत आहे. क्लिअर झालं. आता राहिला प्रश्न जीआर कधी येईल. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ऑलरेडी जीआर दिला होता, तो शासनाचा होता. तर राहिला विद्यापीठाचा. सो विद्यापीठ एवढ्या 2-3 दिवसात तो जीआर पाठवेल जशी मला तरी हे आहे, गॅरंटी आहे. ओके. त्यात कुठलीही शंका नाहीये. पण तरी विद्यापीठ कदाचित असंही म्हणू शकतं की मागच्या, असं मी ऐकलं की मागच्या 2 वर्षापूर्वी त्याने कॅरी ऑन दिला होता, त्यामुळे यावेळी देतं की विद्यापीठ विचार करते. पण आला तर त्या रिलेटेड पण मी व्हिडिओ तुम्हाला देईल. सो तो जीआर घेऊन तुम्ही कॉलेजमध्ये जाऊ शकता. येस. आता सध्या काय करा, कॉलेजमध्ये गेलं, कॉलेज सरळ सांगते की जीआर नाहीये, मग त्यामुळे तुम्ही थोडं थांबून घ्या, थोडी वाट बघा. यस. या पद्धतीने काम करा. मित्रांनो, मला खात्री आहे माझ्या या व्हिडिओमधून तुम्हाला जे महत्वाच्या गोष्टी होत्या कॅरी ऑनच्या संदर्भात त्या मी देण्याचा प्रयत्न केला. अजून काही डाऊट असेल कमेंटमध्ये लिहा. प्रत्येक कमेंटला 100% कमेंटला आम्ही रिप्लाय दिलाय आणि कॉल पण करत असतो, रिप्लाय देतो. यस. सो नक्की चॅनल सबस्क्राईब करा आपलं. आणि पुन्हा एकदा मी सांगेल, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्यावरनं पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आपल्या 8-8, 10-10 मित्रांना सांगा ऍप्लिकेशन विषयी, कारण आम्ही तुम्हाला मदत करतोय, तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न करतोय. ऍप्लिकेशनवर मराठी आणि हिंदीमध्ये, इंग्लिश नाही, आपल्या भाषेमध्ये शिकलं की समजतं, जास्त समजतं. सो आपल्या भाषेमध्ये आपण कोर्सेस बनवले, रेकॉर्डेड कोर्सेस, पुस्तकातले लँग्वेज टफ, एकदम सोप्या नोट्स दिल्या, इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले, फटकन पासिंगसाठी पेपर पॅटर्न आणि सॉल्व पेपर एक पण सॉल्व करून दिलाय. एवढ्या सगळ्या गोष्टी एकाच कोर्समध्ये दिल्या. तर कुठलाही कोर्स घ्या जो अवघड वाटतो आणि डायरेक्ट वर्गात पहिले आहे, त्याच्यामध्ये अभ्यासाला लागा, आत्तापासून काम करा. सो कोर्सेस विषयी फ्रेंड्सला नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा घ्या, अभ्यासाला लागा, वर्गात पहिले या. अजून काही डाऊट्स आले कमेंटमध्ये लिहा, मी आहेच. ओके. चला बाय.